नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहोत बेंगलुरू शहरातील खाटू श्याम बाबा मंदिरात. श्रद्धा, भक्ती आणि शांततेचं हे एक पवित्र स्थान आहे. इथे आलं की मनात एक वेगळीच शांती निर्माण होते आणि श्याम बाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर सर्व चिंता दूर होतात. तर मंडळी, हे आहे बेंगलुरूमधील खाटू श्याम बाबा मंदिराचं प्रवेशद्वार. दर्शनाची सुरुवात करतानाच भक्तीचं वातावरण निर्माण होते. आता आपण मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश करणार आहोत. तर आपणा सगळ्यांनाच माहिती असेल की खाटू श्याम बाबा म्हणजेच महाभारतातील बर्बरीक भगवान श्रीकृष्णाचा परमभक्त. युद्ध सुरू होण्यापूर्वी बर्बरीकने आपलं शीर श्रीकृष्णाला अर्पण केलं होतं आणि श्रीकृष्णाने वर दिला की कलियुगात तू श्याम नावाने पूजला जाशील. म्हणूनच आज लाखो भक्त श्रद्धेने जय श्री श्याम म्हणत संकट दूर करण्यासाठी त्यांच्या शरणी येतात. इथे तुम्ही बघू शकतात खाटू श्याम बाबाचं मंदिर आणि मंदिराचा परिसर. तर मंडळी, आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मंदिराचा मुख्य दरवाजा. घंटांचा नाद, भजनांचे स्वर आणि भक्तांच्या जयघोषाने सगळं वातावरण कसं दैवी झाले. तर मंडळी, आज भारतात आणि परदेशातही खाटू श्याम बाबांची मंदिरे उभारलेली आहे. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे दक्षिण भारतातील बेंगलोर शहरातील खाटू श्याम मंदिर. तर मंडळी, आज काय योगायोग जुळून आला आहे. आम्ही मंदिरात दर्शनासाठी प्रवेश केला आहे आणि तिकडे लगेच खाटू श्याम बाबांच्या आरतीला सुरुवात झाली आहे. तर चला सगळे मिळून प्रत्यक्ष खाटू श्याम बाबाच्या आरतीचा लाभ घेऊया. तर मंडळी, इथे खाटू श्याम बाबांची आरती झाली आहे. चला तर मग आता रांगेत लागून प्रत्यक्ष खाटू श्याम बाबाचं दर्शन घेऊया. चला तर मंडळी, शेवटी तो क्षण आला ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो. तर तुम्ही पण या सगळे खाटू श्याम बाबांच्या दर्शन घ्यायला. तर मंडळी, ही आहे मन्नच्छुया, म्हणजेच आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती श्यामबाबाला सांगून एका लाल कपड्यात नारळ पैसे घेऊन या जागेवर बांधला जातो. असं मानलं जातं की जो श्यामबाबावर विश्वास ठेवतो त्याची प्रत्येक इच्छा इथे पूर्ण होते. बाबा यांच्या चरणी नतमस्तक होताना जाणवतं खरंच हरी का सहारा म्हणजे फक्त श्यामबाबा. तर मंडळी, इथे श्यामबाबाच्या दर्शनानंतर मंदिरात इतर अनेक देवी देवतांचं पण दर्शन घेता येतं.
इथे आहेत तिरुपती बालाजी. राधाकृष्ण, बजरंगबली हनुमान, भगवान शंकर, श्रीराम आणि माता सीता. तर मंडळी, प्रत्येक देवतेच्या मंदिरात वेगळा भाव, वेगळं वातावरण, पण सगळीकडे एकच भावना, भक्ती आणि शांती. या मंदिराचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे इतक्या सगळ्या देवतांचा आशीर्वाद एका ठिकाणी मिळतो आणि हे सगळं श्यामबाबांच्या आशीर्वादानेच. आरती आणि दर्शनानंतर प्रत्येक भक्ताला मिळतो श्यामबाबांचा प्रसाद. हा प्रसाद म्हणजे केवळ गोडधोड नाही, तर भक्तीचा, विश्वासाचा आणि कृपेचा प्रतीक आहे. तर मंडळी, आता दर्शन घेऊन बाहेर निघालोय. तर इथे मंदिराच्या बाहेर बाबांच्या पूजेची सामग्री मिळते. सोबतच तुम्हाला घरी नेण्यासाठी दरवाजाला लावता येणारी बाबांच्या नावाची स्टिकर, मोरपीस आणि बाबांची फ्रेमसुद्धा मिळून जाईल. तर मंडळी, ही होती आजची खाटू श्याम बाबा मंदिर बँगलोर दर्शन यात्रा. श्रद्धा, भक्ती आणि शांतीचा हा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा निद्रा क्रिएशन चॅनलला. चला तर मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. जय श्री श्याम.